नंदुरबारमध्ये जातोय। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गमन इथल्या आदिवासी शेतकरी सोत्या वसावे यांच्यावरती बैल दगावल्यामुळे स्वतः नांगराला जुंपून शेती करण्याची वेळ आलेली आहे। ही बातमी एनडीटीव्ही मराठीने प्रसारित केली आणि त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। त्यांनी तातडीने जिल्हा प्रमुख राम रघुवंशी आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना शेतकऱ्याला बैल खरेदी करून देण्याचे आदेश दिले। त्यानुसार धडगाव इथल्या सोत्या वसाने यांना नवीन बैल आता सुपूर्द करण्यात आला। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शेतकऱ्यांशी संवादही साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, पुढील मदतीचं आश्वासनही दिलं। ही दृश्य आपण पाहतो। त्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत जव्हेर यांनी। शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांच्याशीही त्यांनी बातचीत केलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गमन या गावातील शेतकऱ्याची वेदना जी आहे ती एनडीटीव्हीनी दाखवल्यानंतर याची तात्काळ दखल जी आहे ती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे। एका शेतकऱ्याने स्वतःला जपून हे शेती केली होती। बैल नसल्या कारणानं अनेक अडचणी जी आहेत ते सामोरे जावं लागत असल्याची बातमी जी आहे ती एनडीटीव्हीने दाखवल्यानंतर याची थेट दखल जी आहे ती उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। आपल्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत नंदुरबारचे शिवसेनेचे। काय म्हणणार दादा तुम्ही? बैल देण्यात आला आहे, एकंदरीत काय सांगणार तुम्ही? साहेबांनी काल खरं तर ही बातमी टीव्हीवर पाहिली आणि जशी ही बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी पाहिली त्याच्यानंतर आम्हाला तातडीने साहेबांनी फोन केला। आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेबांना केला, विजूदादांना केला आणि सांगितलं की तुमच्या जिल्ह्यामध्ये असा एक गमन तालुक्यात मध्ये एक शेतकरी आहे गमनचा, ज्याचा एक बैल वारला आहे, तर आपण त्याला तातडीने एक बैल उपलब्ध करून द्यायचा आहे। आजच्या आज असं साहेबांचा आदेश होता। एक शेतकरी अडचणीत होता, एवढीच बघून साहेबांनी तातडीने मदत करायला सांगितली। कारण एकनाथ शिंदे साहेबांचंच लक्ष पूर्ण महाराष्ट्रावर आहे। अतिदुर्गम भाग धडगाव म्हणून ओळखला जातो, पण त्या भागाच्या शेतकऱ्यावरतीही जर एक कोणाचं लक्ष असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांचं आहे। साहेबांनी आम्हाला मदत करायला सांगितली। आम्ही काल एक बैल विकत घेतला आणि आज धडगावला बोलून त्या शेतकऱ्याला तो बैल त्याच्या हाती दिला आहे। त्याचं पुढेही काही अडचण आहे का असंही डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आता व्हिडिओ कॉलवरती त्या शेतकऱ्याला विचारलं आणि येणाऱ्या काळामध्येही जर शेतकऱ्याला काही अडचण असेल तर संपूर्ण मदत एकनाथ शिंदे साहेब करतील असं त्यांना आश्वासन दिलंय। नक्कीच, धन्यवाद। आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत। दादा काय म्हणणार? बैल मिळाला आहे आता तुम्हाला, काय एकंदरीत म्हणणार? शिंदे साहेब बोलत खराब होतोय ना, शिंदे साहेब बोलत जात खूप आभार आहे। ही बातमी एनडीटीव्हीनी दाखवल्यानंतर ही मदत मिळालेली आहे, काय एकंदरीत तुमची भावना आहे? काय नाही, काही ना भावना, तीच भावना ना, बोलत जाते ना, खूप आभार आहे। किती मदत होणार आहे आता या बैलाची? एकदम मजबूत मदत होत गई। मैं किल बोलत दे केवल ना जुपात कोई तोड़ तितना तो बोलो जाते शिंदे साहब तो मैं खूब आभार आज गयो। और साकरी को ये ना तो बोलो तो एकदम जिंदगी पासून ठोकणार हो, पोऱ्या पोऱ्या आहेत। साखरी हा दिको ना मजबूत होतो। निश्चितच हा जो शेतकरी आहे याला आता शिवसेनेच्या वतीने मदत जी आहे ती मिळाली आहे आणि याचा आनंद जो आहे तो गगनात मावेना असा झाला आहे। प्रशांत जव्हेर, एनडीटीव्ही मराठी, धडगाव, नंदुरबार।